या बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी बघूयात। महाविकास आघाडीने आपली पंचसूत्री जाहीर केली आहे। महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीमध्ये 5 महत्त्वाच्या योजनांची घोषणा करण्यात आली। या आश्वासनानंतर आता भाजपने टीका केली आहे। काँग्रेसची आश्वासनं म्हणजे जनतेची फसवणूक असल्याचा आरोप या जाहिरातींमधून करण्यात आलाय। काँग्रेसने इतर राज्यांमध्ये काय आश्वासनं दिली होती आणि प्रत्यक्षात ती कशी फसवी ठरली असा आरोप जाहिरातींमधून करण्यात आलाय। तर महाविकास आघाडीने जी पंचसूत्री जाहीर केली त्यावरती आता भाजपने टीका केली आहे। काँग्रेसची आश्वासनं म्हणजे जनतेची फसवणूक असल्याचा आरोप जाहिरातीतून करण्यात आलाय। महाविकास आघाडीने आपली पंचसूत्री जाहीर केली आणि महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीमध्ये 5 महत्त्वाच्या योजनांची घोषणा करण्यात आली। या आश्वासनानंतर भाजपने त्यांच्यावर टीका केली। काँग्रेसची आश्वासनं म्हणजे जनतेची फसवणूक असल्याचा आरोप जाहिरातीतून करण्यात आलाय। काँग्रेसने इतर राज्यांमध्ये काय आश्वासनं दिली होती आणि प्रत्यक्षात ती कशी फसवी ठरली असा आरोप जाहिरातीतून महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीवरती करण्यात आलाय। महाविकास आघाडीची जाहीर सभा घेण्यात आली आणि याच सभेतून त्यांनी आपली पंचसूत्री जाहीर केली। मात्र त्यावरती भाजपने जाहिरातीतून टीका केली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी तुषार उपणवार आहेत आपल्या सोबत। तुषार, काय आली आहे आज ही जाहिरात? आपण जर पाहिलं असेल तर श्वेता, सध्या भाजपाकडून काँग्रेसवर आपल्याला जाहिरातीच्या माध्यमातून टीका करताना पाहायला मिळते। एकीकडे भाजप शासित राज्यामध्ये भाजपाने जो शब्द दिला तो शब्द कसा पूर्ण केलेला आहे, दुसरीकडे जो शब्द दिला होता तो शब्द पूर्ण केला नाही। त्यांनी गृहलक्ष्मी योजना अंतर्गत महिलांना 2000 रुपये देऊ असं प्रॉमिस केलं होतं, मात्र ते वचन ते पूर्ण बरं, थोडंसं तुषार थांबवते। मात्र विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। वडेट्टीवारजी, तुम्ही काल पंचसूत्री जाहीर केली, मात्र त्यावरती आता भाजपने जाहिरातीतनं टीका केली आणि बोलणं मोठं लक्षण खोटं असं हेडिंग आहे त्याचं। 15 लाख रुपयावरून 1500 रुपयावर आणणाऱ्यांच्याकडनं काय अपेक्षा बाळगावी? खरं तर भारतीय जनता पक्ष महिलांना नेहमी दुय्यम स्थान ठेवत आलं। त्यांची आयडियोलॉजी, त्यांचे विचार, त्यांचा मूळ मदर, त्यांचे त्यांची ज्या विचाराने भाजपा तयार झाली हे सर्व माहित आहे। 50% आरक्षण महिलांना देण्याचं काम काँग्रेसने केलं, ते भाजपाने केलेलं नाही। या देशाची पहिली पंतप्रधान महिला, या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती महिला, आणि महिलांच्या सन्मानाच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाने जाहिरात करावी, याशिवाय हास्यास्पद असू शकत नाही। महिलावर अत्याचार, महिला पैलवानावर अत्याचार झाल्यानंतर त्या ब्रिजभूषण नावाच्या खासदारावर कारवाई करू शकत नाहीत आणि गुजरातमध्ये बलात्कारांना सजा झाल्यानंतर जेलमधून बाहेर पडल्यावर त्यांची मिरवणूक काढल्या जाते। हे भाजपांनी कोणत्या ह्याच्याने सांगावं? आता किती उदाहरण येता येईल? महिलांना खरं म्हणजे सन्मानाचं काम, महिलांना सन्मान देण्याचं काम काँग्रेसशिवाय महिला सक्षमीकरण जे आमच्या काळात झालं ते भाजपा पुढच्या 10-20 वर्षात पुन्हा करू शकणार नाही। केवळ ही भाषणच करू शकतात आणि खोट्या फेक नेरेटिव्ह पसरवणं, खोटं बोलणं हा भाजपचा धंदा आहे। त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करण्याची मला गरज वाटत नाही। त्यांना मिरच्या झोंबल्या आहेत। आम्ही 3000 रुपये देतो म्हटल्यानंतर आमच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी 2000 म्हटले। त्यांच्या आम्ही महिलांना, कारण तिजोरीला या लोकांनी तिन्ही कडून भोकं पाडून हात घातले, तिजोरींचा, महाराष्ट्राच्या तिजोरीची लूट केली आहे। हे महाराष्ट्र बघतोय आणि ह्यांनी महाराष्ट्राला उद्ध्वस्त केलेला आहे। ज्या राज्यामध्ये 2,53,000 महिला आणि मुली गायब आहेत, लापता आहेत, त्या राज्यातील राज्यकर्त्यांनी भाजपाने जाहिरात देऊन लोकांना म्हणजे खोटं सांगणं हे जनता ओळखून आहे, माझ्या भगिनी ओळखून आहे। बरं, वडेट्टीवारजी, विनंती आहे तुम्ही फोन लाईन वरती असेच राहा, कारण आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर देखील आहेत। प्रवीणजी, तुम्ही दिलेली जाहिरात ज्या भाजपच्या माफ करा महाविकास आघाडीच्या ज्या पंचसूत्री संदर्भात त्यावरती खोटी माहिती दिली असं वडेट्टीवार म्हणतायत। मला वाटतं खोटी खरी याचं मूल्यमापन महाराष्ट्रातली जनता, मतदार त्या ठिकाणी करेल।
आता आमच्या जाहिरातले 10 मुद्दे आणि त्या किती फसवी आणि खोटं आश्वासन हे राज्यातल्या जनतेला दिसतं. आपण बघाल की एका बाजूला आमचे मित्र वडेट्टीवार साहेब सांगतात की राज्यातल्या तिजोरीवर दरोडा त्या ठिकाणी लोक टाकतात. आता एका बाजूला असं बोलतायत आणि मग उद्या आमचं सरकार आलं तर आम्ही 1,500चे 3,000 करू. मग तुम्ही काय आभाळातनं वरनं आकाशातनं पैसे आणणार आहात का? 4,000 त्या ठिकाणी बेरोजगार तरुणाला देऊ. त्याच्यामुळे मला वाटतं जे सरकार सक्षम सरकार चालवण्यासाठी असतं त्यांच्या मागे लोक उभी राहतात. आता आम्ही 2 वर्ष लोकांना करून दाखवलंय आणि लोकांना विश्वास आहे की ज्या योजना आम्ही आणल्या आहेत त्या योजना चांगल्या आहेत हे तुम्ही नकळत कबूल केलेलं आहे. कारण त्याच योजनांना आपण वाढीव जास्तीचे पैसे देऊ अशा प्रकारचं तुमच्या वचननाम्यात जाहीरनाम्यात आलंय. त्याच्यामुळे लोकांना खरं खोटं आणि निवडणुकीच्या तोंडावरची खोटी आश्वासनं हे नीट त्या ठिकाणी समजतात. जनता सुज्ञ आहे आणि त्या पद्धतीत जनताच ठरवत असते आमचं खरं की त्यांचं खरं, खरी आश्वासनं कोणाची, खोटी आश्वासनं कोणाची, हे जनतेला नीट कळतं. बरं, वडेट्टीवार यांनी फोन कट केलेला आहे. मात्र ही जी काही भाजपनं आज जाहिरात दिलेली आहे, काय नेमका उद्देश आहे? महाविकास आघाडीनं त्यांची पंचसूत्री काल जाहीर केली आणि भाजपनं मात्र जाहिरातीतून त्यांच्यावरती टीका केली आहे. वडेट्टीवारांनी त्यांचे आरोप खोडून काढले. प्रवीण दरेकर आपल्यासोबत होते. धन्यवाद, तुम्ही आमच्या सोबत बोललात त्याबद्दल.